तुम्ही रंगकर्म्यांना पालकांना सुद्धा शुभेच्छा, मुलांना सुद्धा शुभेच्छा. तुम्हा सर्वांना या ठिकाणी मी जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. कोणाला स्पर्धपणे बोलायचं आहे? दिलीपर मॅडम या. नाही या 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 सगळ्यांनी बोलायचं या. गांधी मॅडमना मी विनंती करते त्यांनी आपली सगळ्या पालकांना आणि मुलांना रंगभूमी दिनाच्या जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा. आता दिग्गजांनी सगळं सांगून झालेलं आहे त्यामुळे माझ्याकडे सांगायला आता विशेष काही राहिले, पण असं वाटतं की कला ही खरोखर उपजतच असते. ती शिकवणं त्याच्यात काही नसतं, ती उपजतच असावी लागते. पण सरांनी म्हटलं त्याप्रमाणे गुरुविना विद्याला काही अर्थ नाही, गुरुशिवाय विद्येला काही अर्थ नाही. म्हणून गुरु असावा लागतो. किती उपजत असलं तरी त्याला पैलू पाडायला. जसा कोळशाच्या खाणीत तुम्हाला हिरा सापडतो, तुम्ही तो मार्केटमध्ये नेला तर त्याला किंमत येणार का? त्याला पैलू पाडले तर त्याला किंमत येणार. असं गुरु लागतो ह्या कलेला पैलू पाडायला. आणि कला अशी आहे की तुम्ही एक पिक्चर केला लगेच रातोरात स्टार झाला काही नाही. ह्या कलेला समर्पण लागतं. तुम्ही तन मन धन सगळं अर्पावं लागतं तर कला. त्याला रियाज लागतो. एक गाणं म्हटलं इंडियन आयडॉल काय येतं, एक गाणं म्हटलं की तुम्ही गायक नाही झालात. तुम्हाला लता मंगेशकर किंवा अमिताभ बच्चन व्हायचं. आणि हे अभिजित वायकर सरांसारखे गुरु मिळाले तर त्याला सुंदरच पैलू पडणार आणि तो हिरा पैलू हिराच होणार, हे नक्की आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी नाटक करताना खूप असं विचारपूर्वक सगळं त्याच्यातच लक्ष देऊन केलं पाहिजे. उगाच करायचं म्हणून करायचं तर काही अर्थ नाही आहे. पण लक्ष देऊन केलं तर नक्कीच खूप साध्य करू शकतो. पण नमस्कार, मी सारिका जाधव. आज 27 मार्च जागतिक रंगभूमी दिन. सर्वप्रथम इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना, माझ्या मैत्रिणींना आणि सर्व बाल कलाकारांना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. खरं तर गेले 1.5 वर्ष मी या अभिव्यक्त या संस्थेची कार्यरत आहे. पहिल्यांदाच मी इथं जेव्हा आले तो दिवस म्हणजे 23 डिसेंबर 2022 संध्याकाळी 6 वाजता मी इथं आले. त्याचं कारण म्हणजे 2022 मध्ये ज्या राज्यनाट्य स्पर्धा झाल्या त्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये जसं मला वेळ असेल तसं मी ते नाटक बघायला जात होते तिथे. आणि मी सरांचं कुसुम मनोहर लेले हे नाटक पाहिलं आणि ते नाटक मला एवढं मनाला भावलं. आणि सगळे कलाकारांच्या आणि अभिजित सरांची स्पेशली मी म्हणजे फॅनच झाले एक प्रकारे. आणि मनातनं इच्छा होती की या नाट्यसंस्थेची आपल्याला कधीतरी म्हणजे यांच्यासोबत काम करायला मिळावं, असं मी खरोखर मनापासून माझी इच्छा होती. आणि तेव्हा काही एवढं मला माहिती नव्हतं की नाटक झाल्यानंतर कलाकारांना जाऊन भेटायचं असतं वगैरे. मी म्हटलं तर या सरांचं म्हणजे कुठून नंबर मिळवावा या शोधात मी होते. आणि खरं तर नाटकातला न सुद्धा मला माहित नव्हता. खरं तर पहिलं नाटक मी आणि शाहूकला मंदिर बघितलं असेल तर विक्रम बल्लाळ सरांचं आई बाबा आणि ती हे नाटक मी पाहिलं होतं. विक्रम बल्लाळ सर हे माझे क्लासमेटच आहेत. त्यांचंच पहिलं नाटक तिथं मला ते व्यावसायिक प्रयोग लावला असेल. त्यावेळेस मी ते तिकीट घेतलं आणि तेव्हा मी पहिल्यांदा शाहूकला मंदिरला गेले, बहुतेक 4 ते 5 वर्षापूर्वी असेल. आणि तेव्हा मी पहिल्यांदा ते नाटक पाहिलं. आणि नंतर मी 2022 मध्ये जेव्हा मी नाट्य स्पर्धा बघायला जात होते तेव्हा मला असं वाटायला लागलं की स्टेजवर म्हणजे खरंच छान होते काहीतरी. आणि तेव्हा नाटकाची आवड निर्माण झाली. आणि सरांचं जेव्हा ही कुसुम मनोहर लेले नाटक पाहिलं त्यावेळी खरोखर मनात इच्छा निर्माण झाली की आपण पण काहीतरी करावं. आणि खरोखर मनात जर इच्छा असेल ना तर ती देव नक्कीच पूर्ण करतो. आणि नंतर 15 दिवसांनीच अभिजित सरांची भेट मला म्हणजे 23 डिसेंबर तो दिवस होता. गणेश शिंदे सरांच्या ऑफिसवरती मी छोटीशी मीटिंग होती, तिथं सर आले होते. आणि मी असे समोर पाठीमोरी सर होते आणि ते गणेश शिंदे सर म्हटले की वायकरांना जरा वरती बसवा. तेव्हा वायकर नाव ऐकल्या मी एकदम पाठीमागे बघितलं. तेव्हा मी म्हटलं की हा हे अभिजित वायकर सर त्यांनी कुसुम मनोहर लेले नाटक केले. मी
की म्हणजे मी सांगते माझा अनुभव. आणि मी गणेश सरांना रिक्वेस्ट केली, सर प्लीज म्हटलं त्यांच्याशी माझी ओळख करून द्या. तर म्हटले का गं तुला नाटकामध्ये काम करायचं का? हो म्हटलं प्लीज त्यांना बोलवा आणि माझी ओळख करून द्या. मग सर आले, सरांची ओळख झाली आणि सर नेमके त्या दिवशी तिथं त्यांच्या नजरकैद नाटकासाठी हिंदी नजरकैद नाटकासाठी त्यांना आर्टिस्ट हवी होती. मग त्यांनी नंबर दिला, म्हटले तुम्हाला यायला जमेल का, इच्छा आहे का खरोखर नाटकात काम करण्याची, तर संध्याकाळी 6 वाजता तुम्ही इथं अकॅडमीवरती या. मग मला एवढा आनंद झाला आणि मग घरी गेले, घरी पण मी सगळ्यांना सांगितलं आणि संध्याकाळी 6 वाजता मी इथं आले. आणि मग तेव्हा आमचं 1 महिनाभर नजरकैदची प्रॅक्टिस चालू होती हिंदीच्या, पण दुर्दैवाने ते काही नाटक झालेलं नाहीये. आणि नंतर मग सरांचा फेब्रुवारीमध्ये आपला अभिनयाचा क्लास सुरू झाला. तो क्लास पण मी जॉईन केला आणि मग तिथं अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. आणि नंतर अभिनयाचं प्रशिक्षण घेत असताना सरांची आपली वेबसिरीज होती गुगल गाव, त्यामध्ये सुद्धा मला सरांनी काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल सरांना खूप थँक्यू. सरांनी खूप छान शिकवलं. सुरुवातीला पण मी 1 क्लास केला होता अभिनयाचा, पण त्यात काय आम्ही एवढं समाधानी नव्हतो. पण इथं आल्यानंतर सरांची जी शिकवण्याची पद्धत, वेगवेगळे टास्क देणे, थेअरी असेल किंवा प्रॅक्टिकली करून घेणे, ते आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडलं. त्याच्यामुळे मग एक जण आम्ही जॉईन होत गेलो. मेघा वगैरे असतील, सगळी आमची मुलं असतील ते. आणि नंतर मग मी दादा महाराज करंडकला माझी पहिली एकांकिका केली, एक किस्सा किसका नावाची. आणि नंतर मी कधी उलट कधी सुलट हे गोंदवलेलं नाटक केलं आणि तिथून मग खरा हा प्रवास सुरू झाला. आणि खूप चांगले वाईट अनुभव आले आणि प्रॅक्टिस सुरू असताना खरं तर खूप चांगले म्हणजे रडारडी झाली, हे सगळं चिडाचिडी वगैरे व्हायची. आणि हे पहिल्यांदा नाटक बघताना आपल्याला काही लक्षात नसतं की फक्त आपण बघतोय हे छान आहे, पण ते नक्की नंतर करताना त्याच्यासाठी काय काय फेस करावं लागतं ते खऱ्या अर्थी इथं आल्यानंतर प्रॅक्टिस करताना कळलं. सर चिडायचे, रडारडी वगैरे व्हायची, पण ते त्यांचं एका दृष्टीने बरोबरच होतं. कलाकारांकडून अभिनय कसा काढून घ्यायचा ते त्यांच्या म्हणजे त्यांची ती पद्धतच होती. आणि नंतर मी बटरस्कॉच राज्यनाट्याला केला आता 2023ला. म्हणजे 2022 मध्ये मी ती स्पर्धा बघत असताना मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मी पुढच्या वर्षी 2023ला मी स्टेजवरती असेल. आणि ती संधी मला सरांच्यामुळे मिळाली, त्यामुळे सरांना खूप खूप थँक्स. आणि आत्ता विशेष म्हणजे मला बालकलाकारांचं म्हणजे बालनाट्य बसवण्यासाठी मला दिग्दर्शनाची संधी सरांनी दिली, त्याबद्दल सुद्धा सरांचे खूप खूप आभार. म्हणजे त्यांनी एवढा माझ्यावर विश्वास ठेवून बालनाट्याचं दिग्दर्शन करण्याची मला संधी दिली. आणि आमचं नाट्यजागर आता झालं 100वे नाट्यजागर, त्यामध्ये सातारा केंद्रामध्ये आमचं बालनाट्य 2ऱ्या क्रमांकावरती आलं. 13 प्रतिस्पर्धी होते, त्यामध्ये आमचं बालनाट्य आलं. ते खूप म्हणजे प्राऊड फील झालं एकदम. थँक्यू. बस सर्व मान्यवरांना, माझ्या मैत्रिणींना आणि सर्व बालकलाकारांना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. खरं तर गेले 1.5 वर्ष मी या अभिव्यक्त या संस्थेची कार्यरत आहे. पहिल्यांदा मी इथं जेव्हा आले तो दिवस म्हणजे 23 डिसेंबर 2022 संध्याकाळी 6 वाजता मी आले. त्याचं कारण म्हणजे 2022 मध्ये ज्या राज्यनाट्य स्पर्धा झाल्या, त्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये जसं मला वेळ असेल तसं मी ते नाटक बघायला जात होते. आणि सरांचं कुसुम मनोहर हे नाटक पाहिलं आणि ते नाटक मला एवढं मनाला भरलं. आणि सगळे कलाकारांच्या आणि अभिजित सरांची स्पेशली म्हणजे फॅनच झाले एक प्रकारे. आणि मनात इच्छा होती की या नाट्य संस्थेची आपल्याला कधीतरी म्हणजे यांच्यासोबत काम करायला मिळावं, असं मी खरोखर मनापासून माझी इच्छा होती. आणि तेव्हा काही मला माहिती नव्हतं की नाटक झाल्यानंतर कलाकारांना जाऊन भेटायचं असतं वगैरे. मी म्हटलं त्याच्या सरांचं म्हणजे कुठून नंबर मिळवावं या शोधात मी होते. आणि खरं तर नाटकातला न सुद्धा मला माहिती नव्हता. खरं तर पहिलं नाटक मी आणि शंकरला म्हणजे बघितलं असेल तर विक्रम बाल्याळ सरांचं आई बाबा आणि हे नाटक मी पाहिलं होतं. विक्रम बाल्याळ सर हे माझे क्लासमेटच आहे. त्यांचंच पहिलं नाटक तिथं मला म्हणजे व्यावसायिक प्रयोग लावला असेल. त्यावेळेस मी ते तिकीट घेतलं आणि तेव्हा मी पहिल्यांदा नौकाला मंदिरला गेले, बहुतेक 4 ते 5 वर्षापूर्वी असेल. आणि तेव्हा मी पहिल्यांदा ते नाटक पाहिलं. आणि नंतर 2022 मध्ये जेव्हा मी नाट्य स्पर्धा बघायला जात होते तेव्हा मला असं वाटायला लागलं की स्टेजवर म्हणजे खरंच छान होते काहीतरी. आणि तेव्हा नाटकाची आवड निर्माण झाली. आणि सरांचं जेव्हा हे कुसुम मनोहर नाटक पाहिलं त्यावेळेस खरोखर
करा. आणि खरोखर मनात जर इच्छा असेल ना तर ती तेव्हा नक्कीच पूर्ण करतो. आणि नंतर 15 दिवसांनी अभिजित सरांची भेट मला म्हणजे 23 डिसेंबर तो दिवस होता. गणेश शिंदे सरांच्या ऑफिसवरती मी छोटीशी मीटिंग होती. तिथं सर आले आणि मी अशी समोर पाठमोरी सर होते आणि ते गणेश शिंदे सर म्हटले की बायकरांना जरा वरती बसवा. तेव्हा बायकर नाव ऐकल्या मी एकदम पाठीमागे बघितलं. तेव्हा म्हटलं की हा हे अभिजित बायकर सर जे मी कुसुम बनवलेले नाटक म्हणजे मी सांगते माझा अनुभव. आणि मी गणेश सरांना रिक्वेस्ट केली सर प्लीज म्हटलं त्यांच्याशी माझी ओळख करून दे. तर म्हटले का तुला नाटकामध्ये काम करायचं का? हो म्हटलं प्लीज त्यांना बोलवा आणि माझी ओळख करून. मग सर आले, सरांची ओळख झाली आणि सर नेमके त्या दिवशी त्यांच्या नजरकैद नाटकासाठी हिंदी नजरकैद नाटकासाठी त्यांना आर्टिस्ट झाली होती. त्यांनी नंबर दिला. म्हटले तुम्हाला यायला जमेल का? इच्छा आहे का खरोखर नाटकात काम करण्याची? तर संध्याकाळी 6 वाजता तुम्ही अकॅडमीवरती या. मला एवढा आनंद झाला आणि मग घरी गेले. घरी पण मी सगळ्यांना सांगितलं आणि संध्याकाळी 6 वाजता मी इथं आले. आणि मग तेव्हा आमचा 1 महिनाभर नजरकैदची प्रॅक्टिस चालू होती हिंदीच्या. तर दुर्दैवाने ते काही नाटक झालेलं नाही. आणि नंतर मग सरांचा फेब्रुवारीमध्ये आपला अभिनयाचा क्लास सुरू झाला. तो क्लास पण मी जॉईन केला आणि मग तिथं अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. आणि नंतर अभिनयाचं प्रशिक्षण घेत असताना सरांची आपली वेब सिरीज होती गुगलवर. त्यामध्ये सुद्धा मला सरांनी काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल सरांना खूप थँक्यू. सरांनी खूप छान शिकवलं. सुरुवातीला पण मी एक क्लास केला होता अभिनयाचा, पण त्यात काय एवढं समाधानी नव्हती. पण इथं आल्यानंतर सरांची जी शिकवण्याची पद्धत, वेगवेगळे टास्क देणे, थेरी असेल किंवा प्रॅक्टिकली करून घेणे, ते आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडलं. त्याच्यामुळे मग मी एक जण आम्ही जॉईन होत गेलो. मेगा वगैरे असतील सगळी आमची मुलं असतील. आणि नंतर मग मी दादा महाराज कर्नाटकला माझी पहिली एकांकिका केली, एक किस्सा किस्सा नावाची. आणि नंतर मी कधी उलट कधी सुलट हे नोंदवलेलं नाटक केलं आणि तिथून मग खरा हा प्रवास सुरू झाला. आणि खूप चांगले वाईट अनुभव आले. आणि प्रॅक्टिस सुरू असताना खरं तर खूप चांगले म्हणजे रडारडी झाली. हे सगळं चिडाचिडी वगैरे व्हायची. आणि हे पहिल्यांदा नाटक बघताना आपल्याला काही लक्षात नसतं की फक्त आपण बघतो हे छान आहे, पण ते नक्की नंतर करताना त्याच्यासाठी काय काय फेस करावं लागतं ते खऱ्या अर्थी इथं आल्यानंतर प्रॅक्टिस करताना कळलं. सर चिडायचे, रडारडी वगैरे व्हायची, पण ते त्यांचं एका दृष्टीने बरोबरच होतं. कलाकारांकडून अभिनय कसा काढून घ्यायचा ते त्यांच्या म्हणजे त्यांची ती पद्धतच होती. आणि नंतर मी बटरस्कॉच राज्यनाट्याला केला होता 2023. म्हणजे 2022 मध्ये मी ती स्पर्धा बघत असताना मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मी पुढच्या वर्षी 2023 ला मी स्टेजवरती असेल. आणि ती संधी मला सरांच्यामुळे मिळाली. त्यामुळे सरांना खूप खूप थँक्स. आणि आता विशेष म्हणजे मला बालकलाकारांचं म्हणजे बालनाट्य बसवण्यासाठी मला दिग्दर्शनाची संधी सरांनी दिली. त्याबद्दल सुद्धा सरांचे खूप खूप आभार. म्हणजे त्यांनी एवढा माझ्यावर विश्वास ठेवून बालनाट्याचं दिग्दर्शन करण्याची मला संधी दिली. आणि आमचं नाट्यजागर आता झालं 100वे नाट्यजागर. त्यामध्ये सातारा केंद्रामध्ये आमचं बालनाट्य 2ऱ्या क्रमांकावरती आलं. 13 प्रतिस्पर्धी होते, त्यामध्ये आमचं बालनाट्य आलं. ते खूप म्हणजे प्राऊड फील झालं एकदम. थँक्यू. बस आणखीन एक महत्त्वाचं नाट्यजागरचा जो प्राथमिक फेरीचा जो भाग झाला होता त्याच्यामध्ये आम्ही ग्रेड म्हणून आम्ही दोघांनी सेकंडी केली द्विपात्री. त्याला उत्तेजनार्थ अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं. प्रशांत नामनेंच्या सहीचं सर्टिफिकेट आलेले आहे. तर मी विनंती करतो दीपक देशमुख सरांना या. आणि मॅडम या तुमच्या हस्ते या मॅडम या की गांधी सर या ना. हे सर्टिफिकेट उत्तेजनार्थ अभिनयाचं पहिल्यांदाच मिळालं बक्षीस केला. या अभिनयाच्या पहिल्या बक्षिसापासून म्हणजे सुरुवात झालेली त्याची बक्षिसांची अशीच मार्गदर्शक राष्ट्रीय घरामध्ये पण रचली जाऊ त्याची होती. दीपक देशमुख सर यांना मी विनंती करतो त्यांनी त्यांचे मनोगत मांडायचे.
यात एक फोटो घेऊया. काही जणांना लवकर जाण्याची गडबड असेल त्यामुळे आपण काही सगळा एक ग्रुप फोटो घेऊया आधी सगळ्यांना. जरा या सगळे पुढे. लहान मुलं अशीच मागे फिरा, फक्त आयच्याशीच मागे फिरा. हा मागे मागे फिरा. या मॅडम सगळे त्या जरा मला वाटलं नव्हतं की एवढी चांगली गर्दी होईल. चांगली गर्दी झाली. एवढं नाटकाला पण तिकीट काढून लोक येऊ. या भैया सर, मोरे सर, विसोपुरे सर, या ना, या खाली बसा. तुझं घर आहे खोटं बोल. बसतय सगळे. शूट चालू आहे. फोटो घेतला तुम्ही या ना, एकेकाने या तुमचा सेल्फी काढा. आम्ही स्वामी का म्हणून आम्ही दोघांनी सेकंडी केली द्विपात्री. तर त्यात त्याला उत्तेजनार्थ अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं. ते सर्टिफिकेट तिला प्रशांत दामलेंच्या सहीचं सर्टिफिकेट आलेलं आहे. तर मी विनंती करतो दीपक देशमुख सरांना या. आणि केंद्रे मॅडम या, तुमच्या हस्ते या. मॅडम या की, गांधी सर या ना. हे सर्टिफिकेट उत्तेजनार्थ अभिनयाचं पहिल्यांदाच मिळालं बक्षीस त्याला. फोटो घेतला तुम्ही या ना. सर्वांच्या आयुष्यामध्ये मोठी मोठा यावं त्यासाठी बोलण्यासारखं बरेच सगळे आयुष्य बोलून दिले. ह्या माणसाबद्दल बोलायचं म्हणजे मोठा विषय. मी विषय असं मांडला होता की तुमचं नाटकातल्या अनुभव सांगा. तुमचे बैल बोलवालाचे अनुभव सांगा. बैल बोलवाला सांगतो त्याच्यातून थोडं पाठवून झालं. म्हणजे तसं विक्रम सरांनी सांगितलं की मी खेडेगाव तुम्ही स्वतः तर इथून 50-55 किलोमीटर गावामध्ये म्हणजे राजा गोसावी त्या गावचे माझ्या आम्ही यात्रेत अशीच नाटकं खंचाळी वगैरे खंचाळी ऐतिहासिक नाटकं आमच्याकडे सामाजिक नाटकं. 4थी पासून प्रवेश करतो ज्यावेळी 15 पैशाची मिळायचा पावडर लावायचं तोंडाला कॉम्प्युटर नाटक टाकायचं. तो आम्ही खाली त्यावेळी काय कळत नव्हतं माडीवरून खाली उतरायचं असा रंग वर खाली खाली उतरायचं नाटक चालू. परत 7वीमध्ये अतिथी माझ्या झाला होता. त्याचं आम्ही असं ते करत करत मग यात्रेमध्ये मग दरवर्षी मात्र नाटक आवर्जून करायचं. पण त्यावेळी कसं महिला मिळत आपल्याकडे महिला तेव्हा पहिला दर वेगळे सगळं इतके पैसे घेईन तेवढे पैसे घेईन असं ते असायचं. पण आता हे खूप सोपं झालं की अभिजित सर म्हणा किंवा सर्वांनी आता हे कशा
त्यावेळी असं काय नव्हतं. जे काय करायचं ते डायरेक्ट आपलं आपल्याला काहीतरी दिसतंय. इथं कॉलेजला आल्यानंतर पण इंग्लिश कॉलेजला असताना यूथ फेस्टिवल त्यावेळी खूप महत्वाचा विषय होता. आजही कॉलेजला मला काम करायचं, मला बघायचं. नशीब असं माझं सांगतं की मला पहिल्याच प्रयत्नात आगण्याचं कळलं की त्यावेळी दुसऱ्याची शिपान नावाची काय होतं, पण शिपान 2 नंबरला आमची दौरा 1 नंबरला. असं सुरू झालं की कॉलेजलाही करत होतो, कॉलेजला मिळत की हळूहळू सगळं करत मग MSW झालं. BA नंतर इंग्लिश MSW झालं. नंतर मला डायरेक्ट ॲज अ चाइल्ड वेलफेअर ऑफिसर मुंबईला मला कॉल आला नोकरीचा. मुंबईला गेलो नोकरीला. मुंबईला गेल्यावर मग तिथं मग किशोर कदम, गणेश यादव, निर्मिती, सावंत आपली, रेणुका शहाणे, प्रतीक्षा गोलकर हे आम्ही येळकोट नावाचे एक नाटक बसलो मुंबईमध्ये, शामरावचा. ते मुंबईमध्ये कसं आता प्रकार कसा होता की हौशी रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी. तर जनरली आपण सगळे रंगकर्मी हौशीलाच कामं करतो. व्यावसायिक नंतर आपल्याकडे सुद्धा व्यवसाय नंतर झालं नाटकाचं किंवा एकांकिकेचं. तर येळकोट करत असताना तर काकडे काका म्हणून ते मॅनेजर होते. मला माहिती होती आपल्या अंगात एक मॅनेजमेंटचा एक गुण असा आहे. काकडे काकांनी सुलभाताई देशपांडे त्या होत्या. सुलभाताई काकडे काका म्हणजे आपली जबाबदारी चांगला गुण आहे. मग त्या सगळ्या दौऱ्याचं प्रमुख किंवा ते जे नाटक होते एअरपोर्टची सगळी मॅनेजमेंट दौरा प्रमुख लिहायचं. तर त्यावेळी निर्मिती सावंतच्या महेश सावंत वारला. महेश सावंतच्या नवऱ्याची गाडी त्यावेळेस झोपून जायची होती. त्या गाडीची एकमेव गाडी मुंबईला त्यावेळी ती. आता निघाल्या गाड्या म्हणजे रेल्वे सारखं झोपून जायचं, प्रत्येक कलाकाराला पद वगैरे असतो. तर मला सांगायचं एवढंच की तुमच्यात जर जिद्द असली, इच्छाशक्ती असली तर सर्व काही होऊ शकतं. आविष्कार सारखी नाट्यसंस्था जेव्हा 26,000 प्रयोग करायची, 26,000 नावात दिलं नाव. त्याच्यानंतर आम्ही लटिकेनं बोलून पुढंच बसलो. चंद्रकांत विक्रम वाटेल बसलो. नंतर शफात खानचं मुंबईच्या पाड्याने बॉम्बे के कवी हिंदीमध्ये बसलो. पृथ्वी चित्रकथेची प्रयोग करायची. असे मुंबईमध्ये काम करत असताना अचानक घरी काय प्रॉब्लेम झाला, आईचा आजारी पडला. येळकोटच नाटक ही जी मुंबई सोडा आपल्याकडे स्विच ऑन आणि स्विच ऑफ टप्पा असतो. आपण जो लाईटिंगमध्ये ऑन केव्हा स्विच ऑफ केव्हा तो भूमिका असंच आयुष्यभर तो फिरेल रस्त्याने जाताना तो टप्पा बंद करावा लागतो आणि समाजामध्ये वापरावा लागतो. तो जो टप्पा मी बंद केला 94 तो 2017 तो बैल म्हणून 22-23 वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये गेला. आज काही मुलांची वय तेवढीच आहे. तर त्याच्यानंतर काय झालं की इथं राजू मुळेचं बैल नावाचं नाटक इथं बसवलं गेलं. त्यांनी साई शिंदे का आणि राज्यनाट्य स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा झाला तर व्यावसायिक नाटकाला भाग घेता येते नाही. ते नाटक विभाग मग म्हणजे हा रोल करणार कोण, साईडचा बैलचा रोल. तर म्हणजे राजूमुळे सगळे नाही गावाला चल तुला सातारला यायचं, शेती करून शेती नाही नाही ना बाबा. 25 वर्ष झाली तुम्हाला काय नसतं आपल्याला नाही समजा चालायचं कसं बोलायचं माहिती नाही. ते बाकी मला आमच्या बायकोला काही मला वहिनीची बॅग भरा गाडी टाकलं मला सातारा असं झालं पैसा प्रवास. पण नशीब कसं असतं तुम्हाला, नशिबाची साथ अशी मला बैल म्हणजे कसं राजूमुळेच माझं बरंच फोन बोलणं त्याला ते गावठी शब्द माहिती नव्हते. कासरा, जू, कुरी, पाबर काय म्हणतात वगैरे त्या मला काही गोष्ट कळलं. आणि मी तो रोल केला तर मला
ऍक्टिव्हची पहिली गोष्ट तुम्ही तेवढ्या आपण आणि आणखी बघा रोखे पिढी त्याच्या आधीचा किस्सा आहे मुंबईत नाट्य दर्पण म्हणून खूप मोठा महोत्सव ऑस्कर सारखा मुंबईमध्ये व्हायचा त्या काळी की जो उघड्यावर असा आणि त्याच्यामध्ये आम्हाला काय माहिती नाही जयंत आणि सोनाली पंडितचं नाव जयंत आणि आम्ही गेलो होतो मुंबईला गेलो चल आपण जाऊया आम्हाला भेटून आढळलो असं कुठं असतं वाच नाही काय नाही ना असं चालू काय त्यावेळी माहिती डोक्यात आलं मी आपला सहज पाठीमागं वळलो आणि जयंत म्हणतो जयंता काही झालं तरी पुढच्या वर्षी या नाट्य दर्पणच्या स्टेजवर सन्मानानं काम आपण करायचं आपल्याला बोलून इथं काम करायचं ठोकून आणलं तसं काय काय ध्यानीमध्ये नाही काय तुम्हाला त्यावेळी नावात काय एक विषय दिलता बघा त्यावेळी इथं नाव ठेवायला जागा नाही नावाची विलास पडवतच एखाद्या लिहिली आणि जे जे स्कूल ऑफ आर्टवरती बसवली तर जे जे स्कूल ऑफ आर्टचं नाव माझं काही समजलं आता सध्या जो महाराष्ट्राच्या राष्ट्रीय सचिन गोस्वामी तो त्याने एकदा बसवली सचिन मला तर काय झालं की तो नगरसेवक मुलगा होता त्याच्यानंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट त्याची आजीला 2 दिवसात स्पर्धा झाली एनसीपीला सादर केल्यानंतर पुढं आठवड झालं तो मुलगा गेला आणि यांना तर प्रयोग करायचा होता सचिन माझ्याकडे धावपळ करायला आढळलं मला सचिन म्हणला काही कर तुला हरवलं काय वेगळं काय परवा दिवशी सांगितलं आज कुठे तू माहेर आलायस मला बाकी काय माहित नाही आम्ही दोघेच प्रॅक्टिस आम्ही ती केली गोठून छोट्या बाजूला मुंबईत किती जागा केल्या माहिती आम्ही ते बसवलो आता अर्थार्थी ती टीम करणारी कोण मला कोण काय माहीत नाही कोण काम करते माझी मी प्रॅक्टिस केली तरी रिहर्सल तरी पाहिजे पण जे जे स्कूल आर्टला आम्ही गेलो त्यानं माझी ओळखली असा हा करणार त्या मुलाचं आम्ही ते त्याचा प्रयोग केला नशीब कशी साथ देतं मला तुम्हाला सांगायचं काय लक्षात काय तिथं पुरुषोत्तम दारवेकर कमलाकर सरांनी तो प्रयोग बघितला त्याच्या आधी त्यांनी प्रयोग त्याचा बघितला हे सचिन म्हणजे सचिन हा नवीन मुलगा जो काम केलाय दीपक देशमुख तो असेल तर तुझा प्रयोग नाट्य दर्पण राहण्याचा प्रयोग तुझा होणार नाही जुना मुलगा करणार असेल पण ते मी बोललो प्रयोग मारायचा त्यावेळेस त्यानंतर मग येळकोट केलं आम्ही नटीने केला त्यानंतरचा वेगळा तर बैलचा विषय असा होता की बैलला आता त्याच्यामध्ये भूमिका उभी करताना काय असतं हे यांना माहित नाही आता मी हाडाचा शेतकरी आहे लक्षात समजा तर हे शेत आहे आपण समजू आणि याच्यामध्ये पीक केलं त्याला पाणी पाजायचं बरोबर आहे कुठेतरी तिथं दारावर आले असेल किंवा पाईपलाईनचं असं पाणी सोडलं मोकळं तर ते पाणी शिकावं असं मोकळं सोडून द्यायचं हॉलमध्ये पाणी जाईल का त्याला व्यवस्थित सरी सोडली पाहिजे त्याची वाकडी सोडली पाहिजे किंवा त्याला काय सारे सोडले पाहिजे दारी केली पाहिजे तेव्हा ते पाणी सर्व चारी भागाला सारखं पाणी पोहोचतं तसंच आलं नाही काय करतात हे काम करतात लक्षात आलं आपण की आपण शेती आहे तर तिला कसा आकार द्यायचा तिला वळण कसं द्यायचं किती काम वेगळ्या पैलू पाडायचं ते काम मला त्यातून सांगायचं झालं की कुठलंही क्षेत्र कोणतंही क्षेत्र इतकं सोडून आज काय झालं की आजचा काळ हा रील स्टारचा काळ एक रील्स बनवली त्याला हजारो किंवा मिलियन्स मध्ये असे काही फॉलोअर्स मिळाले की त्याला असं वाटतं की फार मोठा माणूस पण रियालिटी थिएटरचा माणूस किती व्हायचा त्यानं थिएटर गेले कुठे टाकतात उभाच राहणार चांगलंच करणार
आजही तुम्ही साऊथची इंडस्ट्री बघा, हिंदी इंडस्ट्री बघा, कुठेही जा इंडस्ट्रीमध्ये थिएटरचा कलाकार असला, मराठी इंडस्ट्रीचा कलाकार नाही थिएटरचा, त्याचा असलेला मान सन्मान आणि त्याच्यावर टाकलेला विश्वास किती खराब होतो. आणि थिएटर करत असताना कसं वाटतं की लोकांना फक्त मी अभिनेताच पाहिजे किंवा मी अभिनेत्रीच पाहिजे, असं काही नसतं. अभिनेत्रीला पहिल्यांदा बॅक स्टेज आलं पाहिजे, सगळं आलं पाहिजे, सगळी कामं त्यांनी केली पाहिजे, तर तो परिपूर्ण नट किंवा ती नटी पहिल्यांदा बॅक स्टेज ते आलंच पाहिजे. आता साधा विषय आहे किंवा समजा हा लाईट लावला किंवा हा लाईट लावला, आपण रंगमंचावर आलो, विषय कसा असतो, लाईट लावलाय, लाईट घेणं हे एक कला असते कलाकाराची. कारण दोन स्पॉटच्या मध्ये असा एक अंधाराचे उदय येतात, त्या उदयात तुम्ही उभारला प्रेक्षकांना दिसणार नाही. किंवा आपण रंगमंचावर आलो तर छोटं छोटं माईक आहे, कसे तसे माईक आहे, आपण कुठं उभं राहणार, मग आपल्याला किती स्वरामध्ये आपल्याला बोलावं लागेल, कुठल्या आवाजात आपल्याला व्यक्त व्हावं लागेल, आणि हे तुम्हाला शिकवण्याचं त्यांची कार्यक्रम आहे. तुम्ही नशिबान आहे की जो शिकण्यासारखी किंवा मिळाले. कारण आमचं नशीबच त्यावेळी काय नाही, वाकडं करून आम्ही नाटक करायला घेतलं होतं ते पुढं मग आपण करूया किंवा काय अडचण नाही. एअरपोर्टचा विषय नाही काढतो तुम्हाला फोन बोलता येईल, एअरपोर्ट चांगला नाटक आहे, जळकोटचं आपण वाचन केलं होतं. काही अडचण नाही लक्षात घ्या. त्याच्यामध्ये प्रतीक्षा बनतो आणि गणेश नाही, हे ह्या दोन जोड्या होते, ते निर्मिती सावली बाकी छान नाटक आहे करा. आणि आपल्याच भागातल्या माणसाची परमिशन दिलेलं ते ना. आणि मला असं कळलं की तुम्ही सांगितलं, मला कळलं की त्या पुस्तकात नाव माहितच नव्हतं ना आपल्याचं नाव पण आहे. त्यावेळी आम्ही प्रयोग केले मुंबईत गेलो त्यावेळी. पण करा नाटक हे आलं पाहिजे. कारण कसं आहे, तुम्ही आजचं युग हे कॅमेराचं युग आहे. एकदा चुकला तर 10 वेळा तुमच्या बरोबर. पण रंगमंचावर जे काय करायचं एकदाच करायचं, पण खणखणीत करायचं, तिथं चुकीचं माफी नाही. रंगमंचावर जिवंत करायचं आणि जे काय आपल्याला मिळतं ते टाकलं की असं समोरून मिळतं आपल्याला, ते मिळालं पाहिजे. तर मला सांगायचं एकच, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना पूर्णपणे त्याच्यामध्ये झोकून घेऊन मला हे शिकायचं, मला शिकायचं, चला पण आपलं काय असं नाही सर, एवढ्या डिवोशन आम्ही जे काही थोडंफार बऱ्यापैकी क्षेत्रामध्ये उभे आहोत ते याच्यामुळे. आता तर काय आपण पूर्ण वेळ करता त्यामुळं जास्त काय आता वेळ जात आहे. यांचा सरांचा परिचय सांगतो. दीपक देशमुख सर यांना पहिलं बरोबरासाठी रौप्य पदक मिळालं. आमचा परिचय झाला तसा अभिनयाचं रौप्य पदक त्यांना मिळालं. आणि त्याच वेळेला मी एके दिवशी काय झालं नावाचं नाटक केलं होतं, तर त्याच्यासाठी मला अभिनयाचं गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालं. दोघंही तर त्या केशवराव भोसले भरतनाट्याला आमचं दोघांचा पक्ष समारंभ एकत्र होता. त्या दरम्यान आमची ओळख झाली आणि तेव्हापासून अगदी मैत्री झाली. म्हणजे जिथं भेटते तिथं कडकडून मिठी मारतात. आणि या पद्धतीचं म्हणजे आम्ही यांना घेऊन परत एक झुंज वाऱ्याशी नावाचं नाटक चालू केलं होतं. पण ते जरा काही 2 कलाकारांच्या न येण्यामुळे किंवा हे झालं. पु ल देशपांडेंचं नाटक आहे आणि ते भविष्यात आम्ही करूच. तर सर आला त्याबद्दल धन्यवाद. वेळ काढून. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, आमची सगळ्यांची पद्धती वेगळी, तर आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीमागे चांगले दिसतंय, यापेक्षा अजून चांगले ठणठणीत व्हा यासाठी शुभेच्छा. थोडंसं मी पुन्हा एकदा तुम्हाला खंडित करतो.
म्हणजे बाबाशी की आमचे मित्र मार्गदर्शक सिद्धराव सर ते व्यक्तिमत्व तुम्हाला दिसते मागे बसलेलं म्हणजे तसं नाही शांत. त्यांना आम्ही 20-25 वर्ष बघतोय. अतिशय राज्य लेवलला त्यांनी शिक्षक संघटने अनेक शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत अडचणी अतिशय तळमळीने सोडवले आणि आज त्यांच्याकडे कशाची भ्रांत नाही म्हणजे अगदी परिपूर्ण असं ते सगळ्या नियोजन पद्धतीनं त्यांचं मुलगा सुद्धा कुठेतरी शास्त्रज्ञ काम करतो घरचं अगदी व्यवस्थित. पण आज त्यांनी नाट्य क्षेत्र निवडले. मला थोडक्यात सांगायचं आहे की नाट्यकला ही फक्त करण्यासाठी शिकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी नाटक हे अतिशय आवश्यक आहे आणि त्यांनी आज स्वीकार केला हे मला अतिशय मनापासून भारी वाटलं. मी आधीच सरांना विनंती करतोय नाही पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतो. आज काही जणांचा सत्कार आम्ही म्हणजे पूर्ण फुलाची पाकळी नाही पुरुष देतोय तर असं सत्कार आम्ही करणार आहे. तर विसपणे सर यांचा सत्कार जोशी काका घेतले या एक मिनिट फोटो घे ना. घेतोय त्यानंतर दीपक देशमुख आता आपले ज्यांनी मनोगत व्यक्त केलं त्यांचा सत्कार चला सर आपल्या लोकांकडून मोरे साहेब जेवण मोरे साहेबांचा परिचय आमचा बऱ्याच वर्षापासून आहे आणि प्रत्येक वेळेला ते नाटकाच्या निर्मितीसाठी आपल्याला मदत करत असतात. त्यांचा सत्कार विकास झाला. मी 33 वर्षाच्या सदस्य नोकरीमध्ये प्रवास झाला. सेवानिवृत्तीनंतर आपल्याला जवळून पाहायचंय या अनुभवासाठी मी आलो. मी बरंच काही करत असतो असं बऱ्याच जणांना वाटतं पण बरंच काही माझं कार्य राहिलेलं आहे म्हणून मी नव्याने प्रत्येक ठिकाणी क्षेत्रात पाहून पैकड माझा विद्यार्थी तेव्हापासून पाहतो. बाकी सगळे बऱ्यापैकी परिचयच असतो. खरं तर नाट्य नृत्य गायन वादन ललितकला हे सगळ्या जन्मजात आपल्याला असतात. आपण मनामध्ये काही टार्गेट ठरलेलं असतं. आपण ध्येयवेधी माणसं असतो आणि त्यामुळे आपण मूळचं विसरून जातो आणि जे व्रत घेतलंय त्याचा एक मनाशी धरून आपण ते मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि धडपडतो. खरं तर लहान मुलांकडनं आपल्याला खूप शिकण्यासाठी की त्याच्यामध्येच अभिनयाचा अंग असतो. एखादी गोष्ट त्याला हवी असेल तर आई सातत्याने अभिनय करत असतो. म्हणजे रडवेला चेहरा करेल, हसरा चेहरा करेल, कोड्या काढेल, अमुक हे सगळं तुम्हाला यांच्या अकॅडमीमधून शिकायला मिळतं. ते शिकवावं लागतं पण जन्मजात ते आलेलं आहे. त्यामुळं आमच्याकडे शिक्षकी पेशात तर आम्हाला हे सगळं अंग असावं लागतं. शेरा सर हे आमचे जुने मित्र आहेत. म्हणजे इथं आलो मी मला वाटलं इथं कोणीच ओळखणार नाही. पहिल्यांदा आलो त्यावेळेस हे तर 5:30लाच उभे होते. मी म्हटलं मी आलोच. आता आलोच म्हटल्यानंतर इतका वेळ लागला म्हणजे विचार करा की आपण कामातच आहे कुठल्या ना कुठल्या तरी आणि ऍक्टिव्हिटी. तर खूप चांगलं क्षेत्र आहे. खरं मी सुद्धा सुरुवातीला नोकरीला लागलो होतो. मी इंग्लिश स्कूल तर 4-5 वर्ष मी शिक्षकांच्या नाटकामध्ये काम करत होतो. पुन्हा मग सगळं संघटना अमुक आपण जे ओढून घेतो मूळची प्रॉपर्टी शोधून मला जे हव्याचा फोटो आणि ठीक आहे सगळं मिळवतो. आपली प्रतिष्ठा वाढते. इकडे तिकडे तुरे बिरे वाढतात. पण जो मूळचं जे आहे ते कधीतरी वेळ देऊ म्हणून मी जरा थोडासा विचार आलो आणि मला ते कुंभारपूरचे होते. कुंभार सर होते भवानीचे वयस्कर आहेत. मी थोडा रिटायर झाल्यानंतर 75 नंतर हयात असलेल्या शिक्षकांचा संबंध जिल्ह्यामध्येच नव्हे तर 5ही जिल्ह्यात जात असतो आणि
आणि हयात असणारे कला शिक्षक, कला क्षेत्रात काम करणारे, ललित कला, नाट्य, नृत्य, गायन, वादन जे कोणी असेल तर 75 नंतर हयात असणाऱ्यांना शाल श्रीफळ नारळ घरी जाऊन सत्कार करतो. गाडी असते छान माझी कुंभार मुलांनी. आणि मी आणि राणे सर मी ठरवलेलं आहे की मला पेन्शन जी मिळते त्यातली 20% रक्कम या सगळ्या माझ्या मित्रांसाठी. मित्र केवढा असावा एवढा सुद्धा चालतो. आणि जोशी सरांसारखा प्रश्न, मित्र केवढा असावा एवढा 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 जेवढी आपली इच्छाशक्ती असते तेवढा. मैत्री नाही तेवढीच मोठी असते. मैत्रीण जरूर असावी, कारण शेअर करण्यासाठी खूप काही गोष्टी असतात. स्कूटरला जशी टेकणी असते गरज नसते मला असते. आपली गाडी पंक्चर झाली तर आपण बोलणार कोणाला? आपल्या मनातल्या मित्रांना मैत्रिणींना बोलू शकतो. मी असंख्य माणसं जोडणारा एक माणूस, प्रिय माणूस आहे. आणि मला माणूस लोभी म्हणा, अजून काय म्हणायचं मला, पण मला माणसं लागतात. मी म्हटलं सुद्धा की मी वाचणार कधी. मला वाचण्यापेक्षा मला माणूस एकदा कळला देशमुख सरांसारखा की सिद्धेश्वर पुणे रोड येतात आणि राजा गोसावींचं नाव सांगतात की राजा गोसावी मुकुंदनगरला राहतात. औरंगाबादच्या झाल्या बंगल्याचं नाव आहे त्यांचं. किस्सा एक बारीक सांगणार आणि मी जागेवर बसणार. कटारी हायस्कूलचं तिथे रोडच्या कडेवर टॉयलेट होतं आणि राजा गोसावी 3 मेगावाटला शहर मोठा आपला जुन्या पद्धतीचा पायजामा असा घालून ते टॉयलेटला गेलो. मला माहित नव्हतं ते राजा. मी आपलं नेहमीसारखं रोडच्या कडेला असतं टॉयलेट वेगळं टॉयलेट तसं गेलो. बरं राहतोय कुठं? दोन्ही प्रक्रिया दोघांच्या चालू होत्या. तरी मी म्हणतो तुम्ही राजा गोसावी, अरे थांब मी राजा गोसावी नाहीये. तुला कोणी सांगितलं मी राजा गोसावी? तू आपण जे गोष्ट करतोय ते पूर्ण करू आपण. मला राहावं म्हटलं काय अभिनयाचं ते त्यांच्या बोलण्याचं इतकं असं तोही म्हणजे 100% एवढा अभिनय या प्रसंगाला कुणीच करणार नाही. आणि अभिनय करून सांगत होते म्हणजे कशावर म्हणतो राजा गोसावी म्हणजे ही जी आपली प्रक्रिया चालली इथे तुमचा अभिनय तुम्ही माझी खात्रीच आहे. आणि तुम्हीच राजा गोसावी, कारण मी सातारचा आहे. सातारची माणसं शक्यतो एकदा फिगर कॅच केली की विसरत नाही. मग म्हणलं मी पण सातारचा आहे. मग ते हळू सुरू झालं की सिद्धेश्वर असा तो विषय झाला. पण जबरदस्त माणसं आपण सातारकरांनी दिलं. ज्या क्षेत्रात जातो त्या क्षेत्रात सातारचं नाव घेऊन जातो. वैयक्तिक नावं आपल्याला कमी आहेत जे कधी आहे ना महाराष्ट्रात ठेवलं तर ते. पण जे आपल्याला जन्मजात जी आपली भूमी लागलेली आहे ती भूमी आपली कर्मभूमी जिथे जाते तिथे जन्मभूमी. लोक इथे कुठला रे तू? सातारचा. साताऱ्याचा तेवढाच ओळखतो सातारचा आहे. हळूच बोललोय. हळूच मी 15 वर्ष माझी बदली झाल्यावर इथून त्यांचं माहिती सातारा पुणे अपडाऊन करत होतो डेली. शेजारी बस कुठला? सातारा. म्हणजे मी डबा खायचो. माझा 9:15चा डबा खायचं टायमिंग असायचं. तर सकाळी डबे पॅक करायचे गाडीत बसून खायचं. ड्रायव्हर सुद्धा म्हणा सर टायमिंग झाले, टोल नाका 5 झाला. माझं सुरू आहे म्हटलं. मला सातारचं म्हणलं राग काय येतोय म्हटलं. अहो नाही म्हटलं मी पुण्याचा आहे. हो ठीक आहे तुमच्याकडे थँक्यू म्हणतात आमच्याकडे म्हणत नाही. आपल्याकडे बघा कुणी बस स्टॉपवर इकडं तिकडं राणा बिनात एखादी मदत केली थँक्यू तोंडात नाही येणारच नाही. ज्याच्या येईल ना त्याची जीभ काढीच येतच नाही. मागचं म्हणतात ना काय एवढी मदत केली तर थँक्यू तरी म्हणतात तर तू चांगला आहेस. पण त्याला परत भेटल्यावर ओळख देतो तो सातारचा. तो सातारचा. चला कधी थँक्यू म्हणतो म्हणणार आहे का? आपल्या जरी माऊलीला गेलं तरी थँक्यू नाही. उपकार केला का परत नगरपालिकेला म्हणाल थँक्यू म्हणायचं नाही. जेव्हा त्यांना आपापली जबाबदारी स्वीकारायची. वाईट आपण थँक्यू म्हणणार नाही म्हणून घेणार पण माझ्यावर जी जबाबदारी येईल ती मी जरूर करेन. तू जे करतोयस तू चांगलं करतोय. एवढ्या सगळ्यांना एक दुःख विसरायला लावतोयस. एवढ्या लहानपणी मुलांना टेन्शन राहणार नाही. तुला कसं झालं काय मला माहित नाही. चल ठीक आहे त्यातूनही तू एवढ्या कामासाठी परत आलेला आहे. पुन्हा तो रस्ता तुला बंद झाला कारण आपल्याला सातारला एकदाच रस्ता असतो. पुन्हा नवीन रस्ता काढतो आपण. त्यामुळे तुला खूप चांगलं कार्य झालं. तुला मनापासून शुभेच्छा. चला परत कधीतरी भेटू. आपलाही थोडासा अभिनय करायचा राहून गेला आपण करू. बोलायला संधी दिली. आता वेळ न ऐकण्याची होती खरं भूक लागलेली तरी सुद्धा तुम्ही ऐकून घेतली. बघा एक प्रकारे
ऑडिशनच देतात त्यामुळे ते आणि चांगलं करू शकतात ते त्यांनी सिद्ध केलं त्यांच्यासाठी मग ते माझं मला ती पडताना हे करावं लागेल प्रामुख्याने गंमत सांगतो गंमत मी आणि माझी मिसेस मिळून रील करतो तुम्ही बघितलं असतील रील मला काही व्ह्यूज नाही मिळाले पैसा मिळाले ते मला सांगण्यात आले अरे मी तुझी ते रील बघितल्या चांगलं वाटतं मला ते मला जमल का म्हटलं की लाजू नका जे आम्ही करतोय ना ते करताना लाजू नका तर या पद्धतीनं मोरेचं बोलणार आहे या बोला अजून कोणाला काय बोलायचं असेल तर पण मॅडम बोला जागतिक मराठी दिनाच्या निमित्तानं आपल्या शाहू नगरीमधील एक आदर्श व्यक्तिमत्व अभिजित वायकर सर यांनी खरोखरच मराठी रंगभूमीची चळवळ मी अनेक दिवस बघतोय आणि वर्ष बघतोय 2013 पासून माझा संबंध आलेला आहे वास्तविक माझं बांधकाम क्षेत्र आहे मी GEC आहे परंतु क्रीडा आणि बांधकाम क्षेत्रात काम करत असताना एक या नाटकाच्या चळवळीत एक माणूस झगडत आहे आणि कुठेतरी हा जिवंतपणा टिकावा यासाठी तळमळीने जगतोय यासाठी कल्याण भोसले सर यांच्या माध्यमातून मी त्यांच्या जवळ आलो जवळ आल्यानंतर एक लक्षात आलं की आता सरांनी सांगितलं की उपजतच जे काही गुण असतात त्यापैकी कला हा एक गुण आहे कला क्रीडा वाचन परंतु त्याला आपल्या ज्येष्ठ रंगकर्मींनी एक थोडक्यात भाषेत शेताचं उदाहरण दिलं की त्याला योग्य चाकोरीबद्ध शेतीत जसं नियोजन केलं जातं थोडक्यात आपण मशागत म्हणूया त्याला त्या कलेची मशागत करण्याचं काम आणि त्याला योग्य दिशा देण्याचं काम आपले अभिजित वायकर सर करत आहे हे करत असताना मी जोशींशी संबंध आला कुंभार सरांशी संबंध आला जाधव सरांशी संबंध आला अनेक ठिकाणी नाट्य स्पर्धेला जाण्याचा संबंध आला मला मी माझं क्षेत्र सोडून त्यात इन्व्हॉल्व झालो म्हणजे आपल्या एक आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी जसं तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये योगा प्राणायाम वगैरे अशा काही गोष्टींची गरज असते अशापैकीच एक अत्यंत आवडीचा आणि लहानपणापासून काहीतरी करिअर करण्याच्या संदर्भातला आणि आपलं आरोग्य संपन्न ठेवण्यासाठी असा दुहेरी संगम असणारी ही एक नाट्यकला आहे यात मला असं वाटतंय की अभिजित वायकर सरांना अतिशय उज्ज्वल यश यातून यावं आज रंगभूमी दिन आहे त्यांनी अत्यंत आपल्या एखादा मनुष्य असा प्रकृतीतून आत्ताशी सावरल्यानंतर थांबला असता मी परवा विचार करतो त्यांना म्हटलं सर काय लगेच तुम्ही कुंभार सर मी होतो ते आजारी असताना पण तळमळ त्या गड्याची म्हणजे दुसरी काही सुद्धा बघितली अनेक लोक बघितले परंतु मी अतिशयोक्ती नाही या माणसाला अत्यंत रंगभूमी दिन आहे सर आपलं मनापासून मी कौतुक नुसतं कौतुक नाही तर तुमच्या प्रत्येक गोष्टीला जरी माझं क्षेत्र नसलं तरी मला एक आवड आहे मी कधीही तुमच्या हक्काला मी उभा राहणार मनुष्य थोडक्यात शेलार सर सांगायचं झालं तर अभिव्यक्त म्हणजे अभिजित वायकर यांनी मराठी रंगभूमीसाठी व्यक्त केलेली तळमळ हीच अभिव्यक्त आहे सगळ्यांनी या गोष्टीचा लाभ घेतला पाहिजे अनेक विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेपासून या गोष्टीचं अनुकरण करायला पाहिजे त्याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आपलं करिअर घडवावं अशी माफक इच्छा व्यक्त करतो सरांना निरामय आरोग्य लाभो उदंड आयुष्य लाभो त्यांच्याकडून रंगभूमीची सेवा घडो त्यांच्याकडून जर सेवा घडली तर आम्हाला पूर्ण फळाची सेवेचा लाभ मिळणार आहे म्हणून त्यांना शतशः आयुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो रंगभूमी दिनाच्या सर्व बाल कलाकारांपासून सरांसारख्या ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शेवटी एक परफॉर्मन्स करणार आहे जे
कोरेगाववरून आलेले आपल्याला आत्ताच नुकतीच जॉईन झालेले विद्यार्थिनी आणि वराड निघाले लंडनला त्याचं हे करणार आहे. तर आज आम्ही बरेच परफॉर्मन्स ठेवणार होतो पण म्हटलं की मनोगत हाच एक परफॉर्मन्स असेल असं वाटलं होतं मला. ते आज मला खऱ्या अर्थानं वाटलं. प्रत्येकाने आपल्या मनाचं सांगताना नाटकाबद्दलचं सांगताना जे काही बोलले, ज्या काही आठवणी सांगितल्या, जे काही विचार सांगितले म्हणजे ऐकण्यासारखे होते. तर वेगळ्या परफॉर्मन्सची गरज नाही उरली. पण आज आपली ही छोटी कलाकार बालकलाकार काहीतरी सादर करते त्यासाठी जोरदार करा. घरात निघाले लंडनला यातील एक छोटासा किस्सा मला इथे सांगावा असं वाटतं. इकडे बायकांची लगबग चालू होती. आवरा 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 आवत गोंधळ्या घेतल्या का, खायचं प्यायचं, दुपटी दुपटी घेतली का, अंथरुण पांघरुण घेतली का, आवरावर करत तो बायकांना सांगू लागला, अय पोरियो समजा घेतलाय ना खायचं प्यायचं? समजा घेतलंय बघा, तुम्ही काहीही काळजी करू नका. लाडूचा डबा घेतलाय, चिवड्याचा डबा घेतलाय, चकलीचा डबा घेतलाय, करंजाचा डबा घेतलाय, कुरड्या घेतल्यात, पापड घेतले, लोणचं घेतलंय. एक अगं त्या बाईला खायचं विचारलं तर ही आधीच सांगते, पण काहीही करायला सांगा, करता करता कसं झाले नमुना आणि कसं झाले नमुना, कसं झाले नमुना आणि कसं झाले नमुना, कसं झालंय नमुना. बरं ते जाऊ दे, इकडे इकडे ग. तू इमानात कुठे बसणार आहे? उजवीकडं का डावीकडं? तू मध्ये बाईस कलंटे. बरं झाली का समजी तयारी? अहो काय तुमची तयारी तयारी तयारी? बाळाच्या चड्या घेतल्या का? अहो घेतल्या ना. मुकुंदाच्या चड्या घेतल्या का? अहो घेतल्या ना. पूजाच्या जिभेला काही हाड? जरा बाकीच्या कॉलनीत जाऊन बघा. नवरे स्वतःच्या बायकांना काय विचारतात? झिरपा घेतला का, कोंडा घेतला का, नथ घेतली का, हे घेतलं का, ते घेतलं का? पण असलं काहीही विचारू नका. नुसतं आपलं चड्ड्या घेतल्या का, चड्ड्या घेतल्या का, चड्ड्या घेतल्या का, चड्ड्या घेतल्या का. या तीनही संदुका दिसतायत ना त्यात जरा पहा. त्यात नुसत्या चड्ड्याच घेतल्यात, बाकी कपडा घेतला नाही. कुठलीही संदूक उघडा, चड्ड्या. तिथं मळभर जाऊन चड्ड्या घालून हिंडा बंबाड. आणि कोणी विचारलं तर नाव आमच्यात लग्नात एवढंच घालतात. शी काही बे माणूस, कुणाचा जीव कशात तरी आमचा जीव चड्ड्यात. आणि लहानपणी घातली होती की नाही कुणाला माहित. पुढं अहो जरा लग्न कार्य म्हटलं की मागं पुढं होतच असते. नाही कोण म्हणतंय चला 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 झालं? अहो झालं ना, झालं झालं. चला 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 झालं? अहो अशी कमी मोकळ्या कपाळी. तिथं लंडनला गेल्यावर मला कोणी विचारलं तुमचे आहेत की गेले, तर त्यांना मी काय सांगू? पाहिजे की तुमच्या नावाचा बिल्ला. अशा प्रकारे दुसऱ्या खोलीत बायकांची गडबड चालू होती. ए बाई सांग मला पटकन, मी कुठली साडी नेसू? की काठापदराची नेसू का फुलाची नेसू? अगं सांग की. आता नेस की कुठली पण, तुला कोण बघणार आहे? कुचकी मेली, तिला बघायला नेतात तर पोचच निघणार नाही का? अगं बाई एवढा राग आला का गं? मग असं कर, आतनं फुलाची नेस आणि वरनं मोठ्या काठाची नेस. चला रे पोरांनो चला. खरंच घरात एकदाचं बैलगाडीत बसलं आणि निघालं. शेतातून रानातून हलत डुलत निघालं आणि एकदाच एअरपोर्ट वरती पोहोचलं. तिकडं विमानात बसल्या बसल्या बायकांचं सुरू झालं. आंबा माय सुखरूपने ग बाय, लांबचा पल्ला. तिकडं पोरं बाळा म्हणू लागली, करत विमानाने एकदाचा टेक ऑफ घेतला. धन्यवाद. या गझल मॅडम या मेगा मॅडम आहे. किती जणी या किती उभे राहा. फोटो घे रे. त्याच्या आईवडील बरोबर मॅडम या ना, बरोबर मॅडम या. या आई वडील या.
या ना तुम्ही इकडे. पुढे गेला समोरून. छान. आता पुढच्या वर्षी आणखी तुमच्याकडे तरी परफॉर्मन्स असला पाहिजे. काय काय नको टाइम आम्ही येऊ. या तुम्ही पण तयार करा. बोलावं आपल्या मनाचं बघायचं. तर ते मी वाचलं आणि त्यातलं जे रोल होता त्यात तो सुद्धा असं नाचणारा गाणारा पेंडारा असं काय केलं ते काही मला जवळच वाटतं. माझ्या मी जसा नॅचरली आहे त्या पद्धतीचं वाटतं आणि मग मी ते करायला पण म्हणतं आणि ते केलं नाटक पहिल्यांदा. तर माझा स्वभाव असा होता की मी कुणाशी बोलायची म्हणजे तरी मला भीती वाटते आणि अजूनही मी पार पडतो कुणाशी बोलायला जात नाही. आणि म्हणजे जो काही बोलण्याबद्दलचा आत्मविश्वास असेल किंवा स्टेजवरती मी बोलायचं आहे आपलं मत व्यक्त करायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी आत्मविश्वास पाहिजे. तो जो काय पाहिजे तो मला एकदम स्टेजवरती आपण नाटक करणं एवढे सगळे डायलॉग बोलणं सगळं पाठांतर करणं आणि या सगळ्याची तयारी करून घेणं म्हणजे तो कशातही नसणारा अगदी लाजरा वेगळा असा आणि मग त्याला स्टेजवरती खूप व्यक्त होणं व्यक्त करणं आणि ते सुद्धा प्रेक्षकांनी परत ती भूमिका खूप छान झाली. मी जेव्हा बक्षीस केलं दुसऱ्या 2 दिवसांनी गोंधळायला गेलो होतो अरे तो बाळ्या आहे तो बाळ्या आहे म्हणजे काय इतपत तरी लक्षात ठेवलं होतं. त्याच्यानंतर मी परत एक प्रयोग केला की सूत्रधाराचा एक दिवशी काय आणि त्याचा एक प्रयोग झाला छान राज्य नाट्य स्पर्धेसाठी आणि त्याचं परीक्षण आलं होतं. त्याच्यामध्ये मी त्याची सूत्रधाराचे सर्व प्रसंग रसभंग करणारे आणि होते. मग मी म्हणजे ते वाक्य वाचल्यामुळे खूप असं म्हणजे आता आपल्याला काय ऍक्टिंग जमत नाही आणि आपण काय ऍक्टिंग करायचं नाही. आपला डान्स येतोय फार चांगला येतोय असं नाही म्हणताय ना कारण की भरतनाट्यम इतकं मोठं आहे. जसं मी अभ्यास करतोय याचा तर ते इतकं मोठं आहे जितकं आपण अभ्यास करून जाऊ तितकं ते जास्त वाढत जातं आणि मी म्हणणार नाही की मी भरतनाट्यम करतो इतकं सुद्धा मी त्या लेवलला आहे असं मला नाही वाटत अजून. कारण मी त्याच्यात मी केलेले अभ्यास त्याच्यात खूप डीपली अभ्यास करावा तेव्हा मी एक भरतनाट्यम नंतर म्हणून मी स्वतःला एक पण माझ्या आता परीक्षा वगैरे खूप चांगल्या झाल्यानंतर 11वी वगैरे पहिला आलो त्याच्यातून आणि त्याच्यामुळं माझ्या नावापुढं भरतनाट्यम नंतर हे आलं आणि ते जपण्याचा छान प्रयत्न करेल आणि ते करत करत मी आता आपलं डान्सच करावा आणि ऍक्टिंग काही करायला नको असं ठरवलं आणि मग मी काय करत ऍक्टिंग काय केलं नाही. आणि त्यानंतर लॉकडाऊनमध्ये सरांचा मला फोन आला की तू म्हणून नाटक करायचंय आणि त्याच्यातलं मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी मला तू बघून तरी तूच करायचं असं वाटतंय. आणि त्याच्या आधी सुद्धा त्या नाटकाबद्दलच्या खूप चर्चा झाल्या होत्या जेव्हा मी ते येईल खेळायचं आहे किंवा काय ना तर मी ती स्क्रिप्ट बघत होतो बनवलेली म्हणजे बरेच काही मोठे लोक ते नाटक काही कारणामुळे ते नाटक झालं नाही आणि त्यांनी मला त्या नाटकासाठी विचारलं आता मला किती ऍक्टिंग येते किंवा मी किती काय करू शकतो ते त्यांनाच माहित होतं. म्हणून म्हणलं मी करायला तयार आहे पण किती येत आहे किंवा मी काही कितपत करेन आता ते तर तुम्ही बघा मी तर माझा वेळ द्यायला तयार आहे. मग प्रॅक्टिस सुरू झाली आणि ते नाटकाचं स्क्रिप्ट म्हणतात ते म्हणून कार्यक्रम वाचायला वाचताना ते म्हणजे हा किती नीट माणूस आहे किती विचित्र काय करतोय हा म्हणजे वाचत होतो तोवर मला सगळ्यांनी शिवाय द्यायला सुरुवात केली म्हणजे कसं आहे काय आणि मी म्हणजे तर मी असा एकदम लाजरा मुलगा म्हणजे मला फार बोलायचं तर म्हणजे त्यात हा इतका मारतोय हे करतोय विचित्र माणूस आलं का हे कसं करायचं. मग त्याच्यातली प्रत्येक बारीक बारीक गोष्ट मला सगळ्यांनी अगदी बसून व्यवस्थित सांगितली आणि नाही एकसारखं होतंय मोनोटोन होतोय एकसारखं बोलतोय नाही चांगलं होतंय नाही होतंय आता करून काही चांगलं होईल. आणि नंतर मग म्हणजे पहिल्या सुरुवातीचं एवढं काही नाही वाटलं मला की तो खूप गोड आहे बोलतोय की जे मला नेहमीच होतं सगळ्यांची बोलतोय सगळ्यांची लाजरा तेवढं बोलतोय काही माझ्याबरोबर पण त्याचं ते दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये तो विलन होतो आणि तो तिला खूप त्रास देतो ठेवतो किंवा नंतर तो अगदी उर्मटपणाने बोलतोय सगळ्यांची वगैरे ते विलन मला जो काही फील नंतर सगळा तो काही जमत नव्हता आणि नंतर त्याच्यासाठी मला सरांनी खूप वेळा सांगितलंय बसून सांगितलं व्यवस्थित
प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगितला, प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितला की तुमच्या वेळेनंतर तुम्ही काय आला पाहिजे, रोग काय आला पाहिजे. मला प्रत्येक वेळा तरी डान्सची उदाहरणं दिली. जेव्हा मी अडकत होतो तेव्हा त्यांनी डान्सची लोक दिलं. आता डान्समध्ये कसं पाहिजे, तर मग इथं काय असं झालं पाहिजे. म्हणजे असं जे काही मला येतं आहे त्याच्यातून म्हणजे मुद्दाकडे आणि मला जे येते त्याच्यातून त्यांनी पुन्हा हे केलं. जेव्हा त्याचा पहिला प्रयोग झाला तर मी अक्षरशः शिव्या ऐकल्या, म्हणजे ऐकून शिव्या दिल्या, बायकांमध्ये दाट खाल्ली आला असा करून ऐकलं की सगळं. जेव्हा तो दिल्यानंतर रोल सुरू झाला आणि तेव्हा म्हणजे असं वाटलं की आता प्रयोग झाला तर मारता आणि तो बनवल्याचा प्रयोग पण चांगला बक्षीस मिळालं. नंतर मग पुन्हा आजराला पण त्याचा प्रयोग झाला की चांगला प्रयोग झाला, चांगली सोड झाला त्याला. आणि राज्यामध्ये स्पर्धेसाठी सुद्धा चांगलं झालं. आणि त्या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर एक माणूस असायचं माझ्या अंगावरती जाऊन आला आणि मारावंच वाटतंय आता. आणि त्याचं असं मारायला येत इतकी चिडी येते नाटकात सुद्धा असं करून. आणि माझ्या मित्राची आजी आली होती, तिनं तर अक्षरशः कानपाडात नाचून काम केलंय सुद्धा. हे केलंय. त्याच्यानंतर म्हणजे ते एक अभिनेता म्हणून जे नाटकात काम करतो किंवा एक अभिनेता म्हणून जी काही ओळख असेल ती मला सरांकडून झाली. आणि आज माझा आवडा ॲक्टर सुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर मी करता मॉडेलिंगमध्येही करतो. मिस्टर पार्ट ऑफ इंडियाचा विनर आहे आणि मिस्टर इंडिया वर्ल्ड सेकंड आहे. आता त्याचे काही शो आहेत. लखनौला आता मी इंडिया ॲक्टिव्हिटीसाठी जातो आणि मुंबईला आता मिस्टर प्राईड ऑफ नेशन 2024 जे त्याचा त्यासाठी पहिलं मी टीव्ही केला असेल आणि स्टेज केलं. मग स्टेज मी सरांसोबत म्हणजे बऱ्याचदा असं व्हायचं की आणि त्यातून पहिल्यांदा तुम्ही वेब सिरीज केली आणि वेब सिरीज केल्यानंतर सरांनी आम्ही म्हणजे सातारमध्ये आपली पहिली वेब फिल्म असेल ती सातारमधली पहिली वेब फिल्म होती, वेब सिरीज होती. आणि आपण एक इमॅजिन करतो ना की वेब सिरीज असेल तर कशी असेल, रोमॅन्टिक असेल, हे असेल ते असेल. आमची भूताची होती, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी हॉरर होत्या, बरंच काही काही होतं. आणि आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि काम किती करते किती नाही त्यापेक्षा कनेक्ट असते मी या ॲक्टिव्हिटीशी. म्हणजे एक म्हणतात ना की आपण एक कुठेतरी काळीच ठेवलेलं असतं आपलं स्वतःचं, एक कनेक्शन राहिलेलं असतं आपलं. ते माझं इथं आहे. म्हणजे मी आज गावी होते, गावावर मी त्यांना सांगितलं मला पाऊण तास लागेल, 1 तास लागेल, टायमिंग परफेक्शन माझ्याकडे जायचं. सगळ्यात उशिरा येणारी व्यक्ती मी आहे. आणि सरांचं न ऐकणारी सगळ्यात म्हणजे इथं असल्यानंतर इथला सगळ्यांचा अनुभव हा असेल की सगळे ऐकतात. मी न ऐकणारी व्यक्ती आहे. म्हणजे पहिल्यांदाच ऐकते. म्हणजे सरांना सगळे घाबरणार, मी कधीच घाबरले नाही. म्हणजे माझं उशिरा येणं हे कधी सगळं चालू असायचं. आणि बरंच काही काही भेटायचं. हां म्हणजे असं खूपदा व्हायचं की एक नाटक एकांकिका बसत असेल त्यावेळेस आमचा मित्र स्वामी आहे, हा आहे, आम्ही सगळे म्हणजे असं असायचं की सरांना सगळे म्हणजे ओळखीला मला त्याचं गांभीर्यच नसायचं. मला आठवतं एकदा सर बोलता बोलता मला काहीतरी त्यांनी असं केलेलं, तरी शातो असं तुम्ही पटकन चावी घेतली सर तुम्ही असं मी चावी खूपच मी गेल्यानंतर रात्री सर 12:30 वाजता मला मेसेज केला, सर सॉरी आहे तुम्ही सॉरी तुमच्या दंडाचे तरी हे तुमचे घरपण असू देत. म्हणजे मला त्यावेळेस कसं लक्षात नाही यायचं. आणि बऱ्याच गोष्टी सगळेजण इथं आहेत, सगळे प्रत्येकाने वेगळे काम केलेलं आहे. सगळेजण स्वतःच्या म्हणजे म्हणतो आपण प्रोफेशन असतं, पॅशन असतं आणि जे काही वाटतं मग त्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येकजण काम करत असतं. बरोबर आहे की नाही. आपण आपलं काही कुणी जॉबला असेल, कुणी काय असेल, मी होते आणि आपण इथे येतो. इथं आपण आपलं एक पॅशन म्हणून येतो आणि हे पॅशन सांभाळणं खूप गरजेचं आहे. याला वयाची अट नाही. तुम्ही टॉप टू बॉटम तुमच्या बरोबर हा 10 वर्षाचा 15 वर्षाचा मुलगाही काम करतो आणि आमच्यासोबत एक 7 वर्षाचे काकाही काम करतो. म्हणजे हे जे पॅशन आहे ते असे एकमेव तुम्ही कुठल्याही स्टेजला जाऊन कधी म्हणजे वाईकर सरांकडे यायचं आणि म्हणायचं तर माझं एज एवढं झालंय, मला काम मिळेल का नाही मिळणार आणि करणार. 10 वर्षाच्या मुलाला घेऊन यायचं, तोही काम करणार आणि हे एकमेव स्टेज असं आहे की तुम्हाला इथं काम मिळणार आणि तुम्ही तुमचं स्वतःचं मनोरंजन. आता एन्झायटी हा प्रकार खूप झालेला आहे लोकांना. एन्झायटी जर कोणी ऐकलं असेल तर भयंकर म्हणजे तरुण पिढीमध्ये पण आहे, ओल्ड एजमध्ये पण आहे, सगळ्यांमध्ये. मग तिथं तुमची एन्झायटी विसरण्यासाठी तुम्ही काय करणार? कोणाला डान्सचे पॅशन असेल त्याचं त्यांनी डान्स करावं, कोणाला सिंगिंग असेल तर आज चांगलं सिंगिंग करतात
आणि सरांशी उदित नारायण सर पण कोण तुमच्याशी राहिलं आता लॉकडाऊन मध्ये माणसाला. कुमार सानू यांचं म्हणजे फार लांब जरी असलं ना तरी अपडेट घेणं असतं आमचं की बाबा काय नाही काय चाललंय सरांचं. तर सरांशी कुमार सानू हे करायचे सिंगिंगचं रिपीट करायचे असं काही आम्हाला सिंगिंग खास येते पण ते काही चालेल. मग कोणाला सिंगिंग असेल कोणाला एकांकिका नाटक काय असेल तर ते स्टेज येते म्हणजे ही एक फॅमिली कोणी कधी यावं आणि कधी मागावं आणि काम करा एवढीच गोष्ट. आणि सरांचं तर म्हणजे सर एवढं छान कॉपरेट करतात सगळ्याच बाबतीत सगळ्या गोष्टी की कोणी नवीन आणि त्यांना नवीन नवीन चेहरे मग त्यांना काम करायला फार आवडतं. काम कर म्हणजे नवीन चेहरे काम करायला आवडतं म्हणजे ह्या नवीन मॅडम आहेत मग ठीक आहे. मग सर आणखी 2 नाटक 2 एकांकिका तुम्ही जर दुसऱ्या कुठल्या अकॅडमीमध्ये जाऊन पाहिलं तर जर ह्या मॅडम जुन्या असतील तर ह्यांना चान्स दिला जातो नवीनला नाही दिला जातो. तर सरांनी सातारमधल्या अशा एका टॉप 1 म्हणता येईल ऍक्टर सोबत भांडणं केलेली माझ्यासाठी ती एकांकिका त्यांनी नजरकेत बसवलीच नाही घेतलीच नाही. त्यांना फार इच्छा होती. तिचं फक्त म्हणणं होतं की मी लीडमध्ये केलेलं ते मी नाही करायचं मी लीडच करणार. सरांचं म्हणणं होतं की आता लीड करा तिला ह्या वर्षी लीड करते तू सेकंड लीड कर. सर म्हणजे कॅन्सल करतो दोघी करा मी कॅन्सल करतो असं काही नाही की ह्यांनीच केलं ह्याच लीडला सगळीकडे केलं पाहिजे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त एकदम ह्या अकॅडमीमध्ये आणि मी एवढी जास्त बोलते बोलायची सवय आहे त्यामुळे सगळ्यांची ओळख नाहीये माझी. मी डिजिटल मीडियाला होते सातारमध्ये डिजिटल मीडिया केलं मी ॲक्ट्रेस आहे मॉडल आहे मी कोरिओग्राफर पण आहे डान्स वगैरे आणि मी ॲक्टर पण आहे मी फिटनेस कोच पण आहे आणि बऱ्याच काही माझं PMA पण झालेलं आहे त्यांचं हॉटेल सुद्धा 5 वर्ष. आणि सक्सेसफुल बिझनेसमन पण आहे. ते सुद्धा मी मॅनेज म्हणजे साहेब तिथे असतात ते दिवसभर असतात पण मॅनेजमेंटसाठी मीच जाते. आठवड्यातून एकदा 2दा गेल्यानंतर आमचा स्टाफ मॅनेज करणं बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि व्यवहार सगळे ते सगळे माझ्याकडे असतात. हॉटेल महालक्ष्मीची होतं टोल नाक्यावरती जी हॉटेल महालक्ष्मी आहे त्याची मी म्हणजे महालक्ष्मी ब्रँड आणि सरांचे खूप खूप आभार की मला परत एकदा इथे यायला दिलं आणि परत एकदा चान्स परत एकदा ह्या फॅमिलीशी मी जॉईन झाले. नक्कीच परत सगळ्यांना केव्हा पण भेटेन किंवा